नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आखाती देशामधील युद्धाचा मोठा फटका आता महाराष्ट्रालाही बसू लागलेला आहे. राज्यात सध्या एलपीजी गॅस सिलेंडरचा भीषण तुटवडा निर्माण झालेला आहे. गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय धोक्यात आलेले आहे. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावावे लागत आहेत. अनेक शहरांमध्ये गॅस वितरण केंद्रावर वाद आणि गोंधळ उडाल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. राज्यात गॅस टंचाईचे हे सावट वाढत असतानाच राज्य सरकारने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी सरकारने एलपीजी सिलेंडर वितरणाचे नवीन नियम लागू केलेले आहेत. नव्या नियमानुसार आता विविध क्षेत्रांच्या प्राधान्यक्रमाने गॅस दिला जाणार आहे. काय आहेत हे नवीन नियम पाहूयात. मग विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि अन्न पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह आणि अंगणवाड्या मध्यान्ह भोजन योजनांना 100% गॅस पुरवठा करण्याचे कडक निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच उपहारगृहे म्हणजेच हॉटेल्सला 70% गॅस पुरवठा केला जाणार आहे. तर औषध निर्मिती उद्योग, वीज प्रक्रिया उद्योग आणि मत्स्य व्यवसायाला 50% गॅस पुरवठा करण्याचे आदेश दिलेले आहेत. या संपूर्ण वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी सर्व गॅस एजन्सीजला आता दररोजच्या वितरणाचा तपशील सरकारकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे. दरम्यान या टंचाईचा फायदा घेत काळा बाजार करणाऱ्यांवर सरकारने बडगा उगारलाय. अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक सारख्या शहरांमध्ये आता धडक छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी सरकारचे हे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भाच्या सर्व अपडेट आपण आपल्या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.